तर नमस्कार मंडळी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण केटीमध्ये जे ऑलरेडी राहत आहेत किंवा ज्यांची ऑलरेडी घरं आहेत, ज्यांनी डेव्हलप केलीत, तर त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांचा अनुभव हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथे का घर घेतलं, कधी घेतलं आणि इथला एक्सपिरियन्स कसा आहे त्यांचा, आणि इथे घर घ्यायचं नेमकं कारण काय होतं. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आपला कोकण ट्रेल्सचा जो व्हिडिओ आहे तो कदाचित मी वेगळा ठेवेल, आणि हा जो आपण इंटरव्ह्यू घेतो आहे, जो सरांचा आणि मॅडमचा अनुभव आपण तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत, हा व्हिडिओ कदाचित मी वेगळा ठेवेल, कारण एका व्हिडिओमध्ये ते खूप लांब होईल. तर आपण पहिला सरांचा आणि मॅडमचा परिचय घेऊया. तर नमस्कार सर, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या दोघांचं स्वागत आहे. तर आपला परिचय द्या आपल्या व्ह्यूअर्सना. मी सुभाष गणेश निरगुडकर, पुण्यामध्ये राहतो आणि रिटायर्ड आहे मी ऑलरेडी. ओके. महसूलमध्ये होतो, रिटायर झालेलो आहे. अच्छा. हां. आणि मॅडम आपलं नाव? माझं नाव स्मिता निरगुडकर. मी सायकॉलॉजिस्ट आहे आणि साधारण 30 वर्ष मी एका संस्थेमध्ये काम करत होते. अच्छा. मग सर्वात माझा पहिला प्रश्न की कोकण ट्रेल्स का? खरं सांगायचं तर कोकण ट्रेल्स असं आमच्या काही डोक्यात नव्हतं. माझ्या बहिणीने इथे जागा बघितली होती, तिच्याबरोबर म्हणून आम्ही आलो आणि इथे आल्यानंतर याच्या प्रेमात पडलो. आणि मग असं म्हणजे कुठलंही चेकबुक काही न घेता आम्ही इथे आलेलो होतो आणि केवळ 50,000चा काहीतरी आम्ही त्यांना एक ड्राफ्ट दिला आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही ते म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे काय लव्ह ॲट फर्स्ट साईड तसं आमचं या खरंच तसंच घडून गेलं आणि झालं म्हणजे बुकिंग झालं. मग नंतर फॉर्मॅलिटीज झाल्या आणि दोघांचंही बुकिंग त्याच वेळेला झालं. ओके. मगाशी मी गप्पा मारत होतो सर आणि मॅडम बरोबर, तर त्यांनी मला सांगितलं की ह्या जागेच्या प्रेमामध्ये पडायचं कारण म्हणजे हा बघा मागे आंबा दिसतोय ना, हा आंबा. कारण सर आणि मॅडम दोघेही निसर्गप्रेमी आहेत, तर त्यांना इथे घर घ्यायचं हेच कारण होतं की त्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन थोडे दिवस स्पेंड करणं, म्हणजे ते कंटिन्यू इकडे राहत नाहीत, तर वेकेशन म्हणजे सेकंड होम म्हणून तुम्ही याला यूज करत आहात. म्हणजे महिन्यातून 10-15 दिवस तरी ते इथे असतात. तर तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्लॉट पाहिला स्टार्टिंगला तेव्हा हे कोणत्या डेव्हलपिंग स्टेजला होतं, त्याच्यानंतर तुमचा प्रोसेस किती स्मूथली झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यात का, हे काय एक्सपिरियन्स शेअर करू शकाल का तुम्ही? सांगायचं म्हणजे इथे आम्ही 19 साली हे घेतलं, म्हणजे 2019 मध्ये आम्ही इथे जागा घेतली. त्याच्यानंतर आमच्या दुर्दैवाने कोविड आला, त्याच्यामुळे 2 वर्ष आम्हाला खूप म्हणजे त्याच्यासाठी लांबलं हे सगळं काम, ब्लॉकच झालं होतं सगळं. पण नंतर मात्र आमचं झपाट्याने काम झालं आणि साधारण 1-2 वर्षापूर्वी आम्हाला याचा ताबा पण मिळाला. ओके. आणि तेव्हापासनं सर्व म्हणजे इथे काहीच घरं नव्हती अजिबातच, म्हणजे हार्डली 2-4 घरं झालेली होती, पण आता खूपच म्हणजे झाली आहेत. आणि ते पण तरी तेव्हाही आम्हाला राहायला कधी इथे असं वाटलं नाही की आपलं कोणीच नाहीये, मग आपण कसं राहायचं वगैरे. खूप छान म्हणजे एकूण ॲटमॉस्फिअरच इथलं खूप छान आहे, हवा छान आहे. मुख्य म्हणजे एवढा आत्ता उन्हाळा असला तरी सुद्धा वातावरण खूपच छान आहे. म्हणजे असं इथून हलावं असं वाटत नाही. म्हणजे ज्या दिवशी जायचं असं ठरतं तेव्हा आम्हाला जरा असं वाटतं की अरे खरं म्हणजे आम्ही 15 दिवसांनी येणारच असतो परत, पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की राहावं अजून इथे. आणि सर आणि मॅडम आय थिंक सांगितलं व्हिडिओमध्ये की नाही माहीत नाही, पण सर मॅडम दोघे पुण्याला स्थायिक असतात, त्यांची पूर्ण फॅमिली पुण्याला आहे, त्यांचं घर पुण्याला आहे आणि मी मुंबईचा आहे. तर मुंबईपेक्षा आम्हाला मुंबईकरांना वाटतं की पुणे अजून थोडं निसर्गाच्या दृष्टीने चांगलं आहे, पण सर आणि मॅडमना ही जागा ही पुण्यापेक्षा खूप पटीने जास्त आवडलेली आहे, त्यामुळे ते पुण्यापेक्षा आता जास्त वेळ इकडे घालवतात. आणि आता इथे जर तुम्हाला म्हणजे काही आणायचं आहे किंवा ज्या आपल्या डेली नीड्स आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या तुम्ही कशा मॅनेज करता? एकतर रोजचं जे दूध वगैरे लागतं तर इथली लोक आम्हाला ती कोऑपरेट करतात, ते आम्हाला घरपोच आणून देतात दूध किंवा काय लागलं समजा किरकोळ काही लागलं तर. आणि बरंचसं आम्ही कॅरी करतो, कारण 8-10 दिवस राहणार असतो, 15 दिवस राहणार असतो, त्याच्यामुळे बरेचदा आम्ही येताना गाडीतनं येतो, त्याच्यामुळे सगळं सामान घेऊनच इथे येतो. त्यामुळे म्हणजे तुम्ही लोकांना सजेस्ट कराल की तुम्ही इकडे येत आहे तर तुमचं रेशन वगैरे भरून ठेवा, बाकी किरकोळ गोष्टी तुम्हाला 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत, अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही जाऊ नाही शकत, तुमच्याकडे गाडी नाही, तर इथे स्टाफ तुम्हाला मदत करतो. हां, स्टाफ कोऑपरेटिव्ह असल्या कारणाने कुठलीही आम्हाला जर अडचण भासली तर ते स्वतः इथं येतात
आणि आम्हाला ते हे करतात म्हणजे मदत कॉपरेशन करतात ते. ओके ओके. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे तुम्ही केटीच्या टीमकडूनच करून घेतलं बरोबर. मग तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? तो एकदम छान होता. मध्ये ते कोविडच्या याच्यामध्ये काम जरा कामही थांबलं होतं, तरी आमचं 60% काम झालेलं होतं ऑलरेडी. पण बाकीचं पट झालं, म्हणजे त्याच्यात काही फार वेळ नाही गेला. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल तुम्ही खुश आहात जे आपली केटीची टीम आहे, जे त्यांची सर्व्हिस आहे ह्याच्यापासून तुम्ही भरपूर खुश आहात. हां, आणि कोऑपरेटिव्ह आहेत आणि मुळात ते असे उत्साही लोक आहेत असे, जे काही गोष्टी सांगितल्या तर आता नको, नंतर करू, आत्ताच कशाला पाहिजे असं कोणी करत नाही. इन्स्टंट आहेत लगेच. हो, तुम्ही सांगितलं जे वॉचमन वॉचमन पासून ते त्यांचे जे अधिकारी जे आहेत, ऑफिस स्टाफ सगळा, ते सुद्धा सगळं व्यवस्थित आहे. आणि पुण्यातले सुद्धा व्यवस्थित लोक, म्हणजे कोऑपरेटिव्ह सगळ्यात करतात. आता तुम्ही इकडे दोघं आले राहतात, 10-15 दिवस तुम्ही राहता, तर तुम्हाला इकडे काही सिक्युरिटीचा कधी काय असा विषय वाटला, काही भीती वाटली? कधीच नाही, भीती तर कुठलीच नाही. मला काही असं वाटतच नाही की आपण कुठे जंगलात आहोत किंवा असं काही. म्हणजे आवडतंय आम्हाला ते, काही एकदम रिलॅक्स आहे, एकदम रिलॅक्स मध्ये भीती काहीच नसते आम्हाला. म्हणजे तुमच्या काही कंप्लेंट्स नाही आहेत इथून? नाहीच आहेत. आणि इथून दापोली मार्केट एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. अर्धा तास तरी लागतो. 17 किलोमीटर आहे इथून. 17 ते 18 किलोमीटर आहे. पण इथून दाभोळचं जे मार्केट आहे ते जवळ आहे. ते जास्तीत जास्त 9-1 किलोमीटर असेल, 8-9 किलोमीटर असेल. बाय गाडीने आपण 10 मिनिटांमध्ये हो जाऊ शकतो. एसटीची सुद्धा फ्रिक्वेन्सी चांगली असल्या कारणाने तिथं पण, आणि रिक्षांची हे फ्रिक्वेन्सी चांगली असल्या, दाभोळचं बंदरच आहे पूर्वीचं, त्यामुळे तिथं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मिळतात. पण मोठं मार्केट म्हटलं तर दापोली असं आहे त्याच्यात. आणि तुम्ही कोणत्या क्लायंट्सना सजेस्ट कराल की जे निसर्गप्रेमी आहेत ते तर नक्कीच इकडे यायचा विचार करत असतील? अजून काही गोष्टी आहेत की जे तुम्ही सजेस्ट कराल की तुम्ही इथे येऊन राहावं म्हणून? तुमचं काय एक्सपिरियन्स शेअर करा, एक पर्सनल काय असेल. तर हवा चांगली आहे इथे, हवा पाणी दोन्ही चांगलं आहे. शहरामध्ये जे हवा किंवा जे वातावरण मिळणार नाही ते इथे नक्कीच मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे, आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तब्येती सुद्धा चांगल्या राहतात. म्हणजे खोटं वाटेल लोकांना, पण इथे आल्यानंतर आमची शुगर एकदम नॉर्मल. बघा, हा ॲक्च्युली फरक आहे निसर्गामध्ये. तुम्ही जेव्हा शुद्ध ऑक्सिजन घेता ना, तर हा तुमच्या हेल्थमध्ये भरपूर बेनिफिट पण आणतो. हां, त्यामुळे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ही कुठे करताय हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मुळात इथं माणुसकी जो प्रकार जो आहे, म्हणजे आता शहरांमध्ये याचा थोडासा कमी झाला आहे, व्यवहाराच्या दृष्टीने ते हे करतात ते, पण इथं माणुसकी म्हणजे जे असं जे पाहिजे ते इथं बरोबर मिळते. हो, शहरामध्ये माणुसकी राहिलेच कुठे. शहरामध्ये पैसा आहे आणि इमारती आहेत आणि व्यवहार हे जरा जास्त आलं, पण इथं तसं नाहीये. इथं म्हणजे, आणि इथला जो स्टाफ आहे तो सगळा, जे ऑफिस स्टाफ झाला किंवा इथं जे बाकी कामं करणारी लोक आहेत, ते कधी नाही म्हणत नाहीत, करतात. थोडं उशिरा होईल पण करतात ते लोक. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही यू आर सॅटिस्फाईड. हां, म्हणजे तुम्ही इथे येता, बिंदास 15 दिवस राहता, आणि जेव्हा तुम्हाला पुण्याला जायचं मन करतं तेव्हा जातं. ते मन काही तुम्हाला करत नाही, ते तुम्हाला बघून आणि बोलून कळलं ते मला की इथून जायचं मन करत नाही. तर आता संध्याकाळ होत चालले. मगाशी सुंदर असा आम्ही सूर्यास्त एन्जॉय केला इथून. समुद्र पण दिसत होता आज. हां, आज वातावरण ढगाळ होतं, समुद्रही दिसत होता, तोही मी दाखवला. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चेक करा. आणि आता समोर चंद्रही दिसतोय. वेळ झाले संध्याकाळची, निवांत आहे, शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे आजूबाजूला. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचे आयुष्याचे रिटायरमेंटचे दिवस जर अशा निवांत शांततेमध्ये स्पेंड करायचेत निसर्गामध्ये, तर तुम्ही नक्कीच केटीला इकडे प्रॉपर्टी घेऊ शकता. हे संध्याकाळी आणि सकाळी इथे जे स्थानिक लोक जे आहेत, म्हणजे इथे जे राहतात या प्रोजेक्टमध्ये, ते फिरायला येतात. ते एक छान असतं ते. आणि फिरायला सुद्धा वॉकिंगला खूप छानपैकी आहे. जे थोडंसं चढ आहे, थोडा उतार आहे, त्यामुळे सर्व प्रकारचा व्यायाम तुमचा नॅचरली होऊन जातो त्याच्यामध्ये. ॲक्च्युली हा थोडा हिली एरिया आहे वरती, आणि हे थोडं उंचावर असल्यामुळे इकडे क्लायमेट अजून बेटर आहे. सुंदर क्लायमेट आहे. म्हणजे आता सगळीकडे हीटवेव्ह सुरू आहे, पण इथे असं काही वाटतच नाही की कोकणात हीटवेव्ह सुरू आहे म्हणून. ते टीव्हीला ते दिसतं आपल्याला, ऐकू येतं इथं सुद्धा हीट वेव्ह आहे, पण आम्हाला अजून चालेल नाही. मोबाईलचे नेटवर्क्स कसे आहेत इथे? इथं जिओचं नेटवर्क चांगलं आहे ना? तिथं फ्रिक्वेन्सी चांगली येते.
बाकीच्यांचे थोडी कमी आहे एकदम. हा, एअरटेल वगैरे एअरटेल जरा कमी आय आहे थिंक एकदम. जिओ आणि BSNL वगैरे इथे BSNL व्यवस्थित चालतं. व्यवस्थित आहे. हे दोन BSNL network जिओ इकडे आणि चांगले. BSNL आहे. हळूहळू अजून डेव्हलप होईल, जशी प्रॉपर्टी आता डेव्हलप झाले तशी. आता तुम्ही इथे जे येऊन राहता म्हणजे ॲज अ सेकंड होम, हॉलिडे होम, तर आता तो किती कालावधी झाला असेल अंदाजे? म्हणजे किती वर्षापासून तुम्ही असे येत आहे, राहता येते? 2 वर्ष ना? घर तयार झाल्यापासून. अच्छा, घर तयार झालं तेव्हापासून तुम्ही कंटिन्यू इथे यायला सुरू झाले. आणि 15 दिवसातून म्हणजे शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असेल पोरांना, शुक्रवारी रात्री त्यांच्याबरोबर आम्ही येतो पोरांबरोबर. म्हणजे मी हा प्रश्न पुन्हा याच्यासाठी विचारला की आपण आता ह्यांच्याबरोबर जे एक्सपिरियन्स शेअर करतोय, हे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ते शेअर करतायत. असं नाही की 2 महिन्याचा एक्सपिरियन्स आम्ही विचारतोय. 2 वर्षामध्ये लोकांना बऱ्यापैकी अनुभव येतो. तर तो अनुभव सरांनी आणि मॅडमनी आपल्याबरोबर शेअर केला आहे. तर सर, अजून काही तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर? मागच्या वेळेला आम्ही पुण्यावरनं एसटीने इकडे आलो होतो. पहिला आमचा जो अनुभव आहे तो पहिल्यांदा आम्ही घेतला. तो पुण्यावरनं 7-7:30ला जी गाडी निघते ती इथं 1:30 ते 2च्या दरम्यान तरी गाडी येते इथं. त्यामुळे तो एक आणि अनुभव छान घेतला आम्ही ते त्यावेळेच्या. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी, आम्ही इथं राहिलो होतो त्यावेळेस. अरे वा. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी असते की असं घर घेतलं, बंगला बांधला की स्वतःची गाडी असायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं काय होणार नाही. पण ते त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही एसटीचाही ऑप्शन इकडे इथपर्यंत अनुभवलेला आहे. दापोलीपासून रिक्षा सुद्धा मिळतात, त्यामुळे इथं यायला काही तसं प्रॉब्लेम काही आणि दापोली दाभोळ स्टेट हायवे असल्यामुळे फ्रिक्वेन्सी चांगली आहे. हो, फ्रिक्वेन्सी खूप चांगली, कंटिन्यू फ्रिक्वेन्सी आहे. तर आता संध्याकाळी झाले, आता अंधार होईल थोड्या वेळात. आम्ही बोलता बोलता दिसणार पण नाही तुम्हाला. तर हा एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता की तुम्ही जर केटीला, कोकण ट्रेल्सला प्रॉपर्टी विकत घेताय, तर जे रिव्ह्यूज तुम्ही ऑनलाईन किंवा कुठेही वाचत असाल, तर हा रिव्ह्यू आम्हाला तुमच्यासमोर आणायचा होता. आणि हा जेन्युइन रिव्ह्यू आहे, त्यांचा पर्सनल रिव्ह्यू आहे. ते स्वतः 2 वर्षापासून इकडे राहत आहेत. तर त्यांनी त्यांचा रिव्ह्यू आणि बायस रिव्ह्यू बिलकुल नव्हता. जे आहे मी त्यांना ओपनली विचारलं आहे आणि त्यांनी त्यांचे जे ओपिनियन्स आहेत ते आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर आता मी सर आणि मॅडम तुमचा निरोप घेतो. आपण आता व्हिडिओ समाप्त करूया. धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. तर आपण आता हा व्हिडिओ समाप्त करूया. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.